बिश्नोई गँगकडून अभिनेता रणवीर सिंहकडे 10 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याची सूत्रांची माहिती। अमेरिकन नंबरवरून रणवीरला धमकीचा व्हॉइस नोट। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सवादरम्यान राडा, महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। फेब्रुवारीच्या मध्यावरच उन्हाळ्याची चाहूल, कोकण ते विदर्भ तापमानात वाढ होणार। रत्नागिरीचा पारा 37 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज। मुंबईला आहे 3 दिवस ताप, पारा 36 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज। थंडी आणि आर्द्रतेचा आंबा आणि काजू पिकाला फटका। आंबा काजू पिकावर त्यातल्या मोहरावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव। आंबा काजू मोहराचं 70 ते 80% नुकसान। गोकुळ दूध पुन्हा एकदा 2 रुपयांनी महागणार। आज गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध विक्री दरावर शिक्कामोर्तब होणार। 68 रुपये लिटरचं दूध ग्राहकांना आता 70 रुपयांना मिळणार। सलग 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेत। पश्चिम रेल्वेवर देशातली पहिली ट्रेन। 7555 प्रवासी क्षमता असलेली ट्रेन। संपूर्ण भारतीय बनावटीची लोकल लवकरच सेवेत। साखरपुड्यानंतर मुला-मुलीच्या गप्पांवर बंदी। छत्तीसगडमधील सेन समाजाचा फतवा। भावी नवरा-नवरीला लग्न होईपर्यंत बोलायला बंदी। आवश्यक असल्यास पालकांसमोरच बोलता येणार। पुण्यामध्ये राजगड तालुक्यातील भट्टीखिंड मार्गावर डंपरचा अपघात। खडीनं भरलेला डंपर उलटला। डंपर चालकानं वेळीच उडी मारल्यामुळे तो थोडक्यात बचावला। कळवा मुंब्रा मार्गावर लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू। लोकलच्या दरवाजामध्ये उभा राहून प्रवास करत असतानाच तरुणाचा तोल गेल्यामुळे अपघात। बदलापुरात पुस्तक महोत्सवाचं आयोजन। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन। बदलापूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाखाली पुस्तक महोत्सव। मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीमध्ये मोठी झेप। जानेवारी 2026 पर्यंत 137 कोटींहून अधिक प्रवाशांचा प्रवास। हार्बर मार्गावरील नवीन एसी लोकल सेवांनाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद। छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात नॅशनल इमर्जन्सी लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग सेंटर होणार। ट्रेनिंग सेंटरसाठी 1.5 कोटींचा निधी मंजूर। ट्रेनिंग सेंटरमुळे मराठवाड्यातील आपत्कालीन आरोग्य सेवेला बळ मिळणार। पुण्यामध्ये वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मोहीम। वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे वन्य प्राण्यांसाठी पाण्याची विशेष सोय सुरू। वन्य क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करून टँकरद्वारे पाणी पुरवठा। एसटी सेवेच्या ताफ्यामध्ये 8,300 नव्या बस समाविष्ट होणार। 3,000 बसच्या खरेदीसाठी सुमारे 1,600 कोटी रुपयांचा खर्च। उर्वरित 5,300 बससाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाणार। मुंबईच्या प्रवेशद्वारावर भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारला जाणार। त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी। महापौरांची महापालिकेच्या आयुक्तांना पत्राद्वारे मागणी।